नाहीतर समाज संकटात सापडू शकत होता. मी जर थोडा विमूर्खपणा केला असता, माहीत असून एका जातीवर निवडणूक जिंकू शकत नाही ते माहीत असून जर निवडणूक लढली असती तर मराठ्यात दुफळी निर्माण झाली असते. तो अशी संधी आरक्षणाची जर हातातून गेली गरीबाच्या ह्या राजकारणाच्या नादात तर गरिबांचं वाटोळं होईल. पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस तोपर्यंत शेतकऱ्याला, गोरगरीब मराठ्यांना, मुसलमानाला, दलितांना, ओबीसीला, मतदानकरांना कधीच न्याय मिळू शकत, कधीच नाही. गोरगरीब मराठ्यांच्या आया बहिणीच्या डोक्यात रक्त वाहतलं होतं. काय झालं नेमकं त्या रात्री? द्वेष उफाळून आला होता देवेंद्र फडणवीसच्या मनात आणि त्यांनी मराठ्यावरती गोळ्या घातल्या. न मिळून द्यायला सगळ्यात मोठा छगन भुजबळ, मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्याला जबाबदार आडवा पडायला ते त्याच्या एकट्यामुळे 27% देशातल्या ओबीसीचं वाटोळं होऊ शकतं. सत्ता कोणाची येऊ, यांची येऊ नाही ते त्यांची. मराठी यांना गुडघ्यावर टेकविणारच आरक्षण असं गोडे लावतो मी सरळ. आपल्या लोकांचा कच गोडे असते. मी जरी असलो तरी मी विरोधातच लढणार, माझ्या सुद्धा मराठा समाजाचं. तर हे कोण लागून गेले, महायुती असू नाही तर महाविकास आघाडी असू. दादा उपोषणात त्रास काय होतो? बस यार 2-3 दिवस माझ्या. नमस्कार, मी प्रमोद भोंग. प्रोमोशन या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, ज्यांनी खूप काय भोगलं, ज्यांनी खूप काय सोसलं, गोरगरीब माता माऊलींच्या डोक्यातनं रक्ताना पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा ज्यांनी हिशोब चुकता ठेवला आणि जाहीर सभेत ज्यांनी सांगितलं माझ्या गोरगरीब मराठ्यांना 50%च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळवून देणार, इंचभरही मागे हटणार नाही, असे शेतकरी पुत्र, शेतकऱ्याचा पट्ट्या संघर्ष होते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आपल्यासोबत. दादा, डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. निवडणूक उभं राहायचं नाही हा तुम्ही निर्णय घेतला आहे, मग आता पाडायचा निर्णय आहे का? हे तर काय असतं की आपलं समीकरण जुळलं तर आपण उभं राहायचं, समीकरण नाही जुळलं तर समाज फसवायचा नसतो. समाजाच्या स्वाभिमानाची जाण आपल्याला ठेवावी लागते. समाजाचा स्वाभिमान कधी दुखला नाही पाहिजे, याची जाण आपल्याला त्यांचा मुलगा म्हणून असली पाहिजे. आणि एका जातीवरती या राज्यात कोणी निवडणुका नाही जिंकू शकत, कोणीच. जर एखादे समीकरण नाही जुळले तर आपण 2 पावलं मागं सरकून आपल्या भूमिकेवरती येणं गरजेचं आहे. कारण माझी महत्त्वाची भूमिका आहे की ज्या आरक्षणासाठी आम्ही एकत्र आलो ते आरक्षण आम्हाला राजकारणापेक्षा महत्त्वाचं आहे. त्यामुळं आरक्षण हे 100% समाजाला मिळवून दिल्याच्या नंतर पुन्हा आपण कधीही काळी कोणत्या पुढच्या पिढीत जरी म्हणलं तर राजकारण करू शकतो. तो अशी संधी आरक्षणाची जर हातातून गेली गरिबाच्या ह्या राजकारणाच्या नादात तर गरिबांचं वाटोळं होईल. त्यामुळे आपण निर्णय घेतला. ते काय पाडापाडी निवडून आणा आणि हे चालूच असतं, हे राजकारणाचा भाग. गावगाड्यातल्या लोकांचं आता म्हणणे ते दादानी लोकसभेला हवाडा दाखवला, विधानसभेला दाखवायला पाहिजे. दाखवतील ना, मराठा समाज दाखवल, सोडत नसतो. त्यावेळी समाजाला सन्मान दिला होता, मी कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा. आणि आताही माझा तोच शब्द आहे समाजासाठी की तुमच्याच हातात दोऱ्या आहेत आणखीन पण. कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. मी हस्तक्षेप त्यावेळेसही केला नव्हता नाव सांगून, आणि आताही मी नाव सांगून हस्तक्षेप करत नाहीये. आपण निर्णय घेतला, तो निर्णय घेताना पुन्हा आपण फिरकी निर्णयावरून का घेतली? कोणची? आपण सुरुवातीला उमेदवार आपले उभा करायचे असं ठरलं आपलं, मग त्याच्यानंतर आपल्याला निर्णयावर. अरे मग मी आताच सांगितलं ना, एका जातीवर लढताच येत नाही ना राज्यात कोणाला. लढताच येत नाही. जर एकटा म्हणला मी हे सगळे कॅमेरे लावतो तर तुम्हाला लावता येणार नाही. 4-5 जण लागते त्याला. असंच असतंय. एकटं मुलाखत तुम्हीच घ्यायची, कॅमेरे तुम्हीच लावायचे, हे बल्ब तुम्हीच लावायचे, प्रश्न तुम्हीच विचारायचे, गाडी तुम्हीच हाणायची. असं होत नसतं. हेच लागू, हे तुमचं जीवन आहे, हेच समाजाला लागू असतं. पण एका जातीवरती जाताच येत नाही ना, असं म्हणता येईल का? मग तुम्ही मुलाखत घेतो म्हणले ना, आता तुम्ही फिरकी हाणली, आता कॅमेरा लावायलाच कुणी नाही, असं नसतं. ते एक समीकरण लागतंच, तरच योग्य समाजापुढं काय द्यायचं ते तुम्ही नेऊ शकता. तीच पद्धत आहे माझी सुद्धा. जर परिपूर्ण आपण चारही बाजून असू तर समाजाचं आपण आनंदात रूपांतर करू शकतो. एकीकडे आरक्षण नाही, दुसरीकडे शेतात बाप शेत कष्ट करतो, त्याच्या भावा शेतातल्या पिकाला पण भाव नाही. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांची लग्न सुद्धा होत नाहीत. शेतीचा प्रश्न पण महत्वाचा आहे, सोबत आरक्षण पण महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? मी डायरेक्ट असं म्हणणार नाही की भाजपामधले सगळेच खराब आहेत, काही जण चांगले सुद्धा आहेत. पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस तोपर्यंत शेतकऱ्याला, गोरगरीब मराठ्यांना, मुसलमानाला, दलितांना, ओबीसीला, मतदानकरांना कधीच न्याय मिळू शकत, कधीच नाही. मी याच्यात असो किंवा नसो या प्रक्रियेत, कारण मला आंदोलन महत्वाचं आहे. पण समाजांनी, गोरगरीब माता मावल्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तो माणूसच नको आहे. दादा, देवेंद्र फडणवीसांना ज्याप्रमाणे आपला ज्यावेळेस आंदोलनाचा लढा चालू होता आंतरवालीमध्ये, तुमचं आमरण उपोषण जेव्हा सुरू होतं,
महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले मंत्री अंतरवाली सराटीला आले, पण देवेंद्र फडणवीसांना अंतरवाली सराटीचा रस्ता कधीच नाही सापडला. द्वेष, मराठा द्वेष. मराठ्यांचा द्वेष आकाश इतका प्रचंड आहे हं. की मराठे त्याला मांडीला मांडी लावलेले बघवतच नाहीये. हं. आणि आपल्यासारख्या गरीबाच्या पोराने लढा उभा केल्याला त्याला पचनी पडत नाही. कारण त्याची एक पद्धत आहे, तो सांगन तसं झालं तर ठीक ठीक. नसतात. त्याच्या घरातल्याच त्या माता मावल्या समजतो, बाकी राज्यातल्या महिलाला तो माता मावल्या समजत नाही. नाही. म्हणून आपल्याला त्याचा राग आहे. नसता तो का आपला विरोधक नव्हता, शत्रू पण नव्हता. मग आपण ज्या दिवशी आमच्या महिलावर हल्ला केला त्या दिवशी त्याला दया माया सुद्धा आली नाही. त्यानंतर करोडोच्या संख्येनं महिला रस्त्यावरती होत्या. त्याला असं वाटलं नाही की हे राज्य मी चालवतोय, शासक मी आहे, हं. मला जनतेची दया असली पाहिजे, किमान महिलांची तरी. हं, हं. पोरा सोराचं ठीक आहे, पोरं आंदोलनात उभा राहिले, पोरा सोराचं सोडून देता येईल, पण ज्या अर्थी आपल्या राज्यातल्या करोडोच्या महिला आंदोलनात उतरतात, आपण आरक्षण दिलं पाहिजे. या भूमिकेवरती आला नाही. उलट लाखो पोरांवरती केसेस केल्या, SIT नेमल्या. आताही लाखो महिला आरक्षण मागतात. त्यांच्या लेकीसाठी पाहिजे, त्यांच्या लेकरासाठी पाहिजे, आपले लेकरं बाळ मोठे झाले त्याच्यासाठी पाहिजे. त्यांनी दिलं नाही. त्यांनी उलट खुन्नस दाखवली मराठ्यांविषयी. म्हणजे त्यांनी 16-17 दुसऱ्या जातींना दिलं दिलं. ज्यांनी मागणीच केली नाही, केली पण नव्हती. मराठ्यांना दिलं नाही. ही खुन्नस त्याला परवडणारी नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत होतं आपली कर्जमाफी करत, हां. नुकसान भरपाई देईल, आता अनुदान आपलं देईल, परंतु मालाला भाव देईल, पण त्यांनी ते न करता त्यांनी 1500 रुपये वाटप केले. म्हणजे गोरगरीब मराठ्याचं सगळ्यात जास्त नुसती- वाटलं. हो, सगळ्यात जास्त चेष्टा करणारा लोकांची माणूस आहे. चेष्टा करतो, चालता चालता अपमान करतो, तो हीन वागणूक देतो या राज्यातल्या गोरगरीब ओबीसीला, हां. धनगरांना, दलित मुस्लिम मराठ्यांना, शेतकऱ्यांना एकदम हीन आणि अपमानास्पद वागणूक देतो. आणि हे लोकांनी समजून घ्यायलाच पाहिजे. मी निर्णय देवो नाही देवो, लोकांनी मनानेच समजून घेतलं पाहिजे. उगाच वाट बघितली नाही पाहिजे असं संभ्रमासारखी. हं. आपल्यावरती संकट उभा करणारा कोण, हं. हा शोधला पाहिजे. मी वारंवार सांगितलं ना, भाजपमधले सगळेच वाईट आहेत असं नाही, पण आता हा भाजपाला वाईट लागलाय. हं. ह्यो भाजपला दिल्लीतल्या खोटं सांगतो, हं. मी असं करतो, मी तसं करतो, आणि दिल्लीतल्या भाजपाला सुद्धा फसवतो. म्हणजे भाजप संपवायला, RSS संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार. आता कुणबीची सर्टिफिकेट भेटलेत, हे कुणबीची सर्टिफिकेट उद्या जर कोर्टात टिकले नाहीत तर आता तुमची पुढची भूमिका काय असेल? चॅलेंज करू शकत नाही याला कोणी. करू शकत नाहीत कोण चॅलेंज. कुणबी प्रमाणपत्राला कोणी चॅलेंज करू त्या शकत नाही. भुजबळांमध्ये आरोप केला होता की ह्यांनी हातानं लिहिलेत म्हणून. त्याला माहिती आहे, मंडल कमिशनने सुद्धा हाताने लिहूनच त्याला हात घातलेला आहे. बर. मंडल कमिशनच रद्द करेन सगळा. हा हा. हा. मंडल कमिशनच रद्द होतोय पुरा. हम्म, त्याच्या एकट्यामुळे 27% हम्म. देशातल्या ओबीसीचं वाटोळं होऊ शकतं. हम्म. त्याने आमच्या हात घातला, हम्म. आम्ही मंडल कमिशन मध्ये हात घातलाच. सातत्याने नेहमी एक आरोप होतोय, पाटील पवारांचा प्रचार करतात, पाटील तुतारीचा प्रचार करतात. महाराष्ट्रामध्ये पाटलावरती सातत्याने आरोप होतोय की पाटील पवारांचा प्रचार करतात म्हणून. ह्या विरोधकांना काय उत्तर द्याल तुम्ही? पचत नाही ना, गरिबांचे लेकरं यांना पचनी पडत नाहीत. यांना गरिबांच्या जीवावर सोन्याच्या ताटात खायची सवय लागली. गरिबांचे मुर्दे पाडून गरिबांचा निधी खायची सवय यांना आहे. गरिबांचे मतं घेऊन यांना खुर्च्यावर बसायची, सत्तेवर बसायची सवय लागली. यांना गरिबाचे लेकरं सहन होत नाहीत. दादा तुम्ही- गरिबाची मागणी सातत्यानं आम्ही करतो, यांना मॅनेज होत नाहीत आणि फुटत नाहीत. हम्म. म्हणून ते आता काही ना काहीतरी बोलावं तर लागणच ना त्यांना. बोलतात माझा मराठा समाज आणि शेतकरी हा. यांच्यावर विश्वास ठेवतच नाही. किती बोंबलं द्या यांना. दादा तुम्ही आता सांगितलं तुम्ही मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत. तुम्ही मॅनेज होण्यासाठी, फुटण्यासाठी तुम्हाला प्रलोभन आश्वासनं आली होती का आतापर्यंत? आले असते ना माझ्याजवळ आले, मी गोटा घालीन टकोऱ्या त्या हा, खांद्याचं. हा. तिकडे तिकडे सुरू असतं ते असू शकतं. इकडे हा. काय टप्पर आहे कोणाचीच. म्हणजे आश्वासनं द्यायला इकडे कोणी फिरकतच नाहीये. गोडे लावतो मी सरळ. हा हा. आपल्या लोकांचा कच गोडे असते. दादा उपोषणात त्रास काय होतो? बस यार 2-3 दिवस मास. भयंकर त्रास होतो उपोषणामध्ये, पण नेमका त्रास काय होतो उपोषणामध्ये? बस कारण की मी स्वतः ज्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसले होते त्यावेळेस मी तहाव फोडला होता समोर. छत्रपती संभाजी महाराजांचे शाहू महाराज ज्यावेळेस आले होते त्यावेळेस मी ओरडलो होतो पुढचा तुमच्या डोळ्यातला अश्रू पाहून. मग स्वतः तुम्ही तो त्रास काय भोगला असेल? काय परिस्थिती असते माहिती का, आपल्याला समाजाची वेदना असायला लागते अगोदर. बेगडीपणा आपल्यात नसलं पाहिजे, आपलं गद्दार रक्त नसलं पाहिजे. एकदा उपोषण ही साधी गोष्ट नाही. एकदा जर 2-3 दिवस झाले तर इतकी भयंकर पोटात आग होती, पाणी नसतं पोटात, अन्न नसतं, त्याला तिन्ही ताळातले देव दिसते त्यावेळेस. ती परिस्थिती त्यालाच घालमेल माहीत असते. कारण त्याचा खरा जीव घेणा प्रवास 3-4 दिवसानंतर सुरू झालेला असतो.
कधी जगल कधी मरल माहीत नसतं. ते भयान असतं. ते नाहीच शब्द सांगू शकत आपण. त्यो साधा शरीराला दिलेल्या वेदना साध्या नाहीत. तो भयंकर त्याग आहे. तुमच्या आतापर्यंतच्या या आंदोलनामध्ये उपोषणादरम्यान सर्वात जास्त असा कुठला प्रसंग होता की ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं? असा कोणता प्रसंग होता? नाही, मला समाज त्रासातून जाताना दिसला की मला सहन नाही. सहन होत नाही. हां. समाज एकदा त्रासातून चालला की आपण वाटतं आपण एवढे मोठे धडधाकट तरुण हं. असून, आपण निबार पोरं असून, हं. जर समाज संकटात सापडायला लागला तर आपला उपयोग काय? उपयोग काय? मी या राजकारणासाठी म्हणून तर समाज संकटात सापडू नाही दिला. हं. नाहीतर समाज संकटात सापडू शकत होता. हं. मी जर थोडा विमूर्खपणा केला असता, हं. माहीत असून एका जातीवर निवडणूक जिंकू शकत नाही ते माहीत असून जर निवडणूक लढली असती तर मराठ्यात दुफळी निर्माण झाली झाले असती. असते. हं. मराठ्यांची एकजूट फुटली असती, आंदोलनं बंद पडली असते. हं. आपला समाजात जो आशेनं 70-80 वर्षापासून वाट बघत होता आरक्षणाची, हं. लेकरं मोठे होते, ते सगळं स्वप्न हं. धुळीस मिळालं असतं. आणि संकट समोर दिसून सुद्धा आपण जर थांबत नसू तर आपल्यासारखा मूर्ख पोरग दुसरं कोणी नाही या मराठा समाजाचं. आपल्याला समाज संकटात चाललेला दिसला की आपल्याला सहन होत नाही. आपण थांबलं पाहिजे समाजासाठी. आपल्या स्वार्थासाठी का जायचं? हं. माहीत असून बी आपण जर चाललो असतो तर हं. मुद्दाम आपण स्वार्थी झालो हं. आणि आपल्याला मराठा समाज संपवायचा होता. याचा अर्थ असा असं होता. होतं. थांबणं म्हणजे मोठेपण आहे मराठा समाजासाठी. हं. हं. त्या रात्री नेमकं काय घाललं होतं? जेव्हा गोरगरीब मराठ्यांच्या आया बहिणीच्या डोक्यातनं रक्त वाहतलं होतं. काय झालं नेमकं त्या रात्री? द्वेष उफाळून आला होता देवेंद्र फडणवीसच्या मनात आणि त्यांनी मराठ्यावरती गोळ्या घातल्या. त्याला मराठी खपत नव्हते, सहन होत नव्हते. मोठे झालेले लेकरं त्याला बघवत नव्हते. हां. मराठा समाज हा अधिकारी बनलेला दिसला असता. हं. पोरं-पोरी हं. नोकऱ्याला लागलेले दिसले असते आणि त्याला कळालं होतं, की आता मराठी आरक्षणात जाणार आहेत आणि मराठ्यांचं खरं आहे, मराठ्यांचा हक्क आहे आणि हक्काचं आरक्षणसुद्धा आहे. आरक्षण हे सुद्धा. द्यावाच लागणार आहे आता. त्यापेक्षा यांना मारून टाका, गोळ्या घाला, यांना मोडून टाका. हे त्यांनी प्रयत्न केला. पण मराठे या राज्यातच नाही तर या देशात बापाचे बाप आहेत. हं. सत्तेत असो किंवा नसो, नसो. राजकारणात असो नाही तर नसो, हं. मराठेच भारी भरणार. आणि आताही सांगतो तुम्हाला, हं. सत्ता कोणाची येवो, हं. यांची येवो नाही तर त्यांची येवो, त्यांची. मराठे यांना गुडघ्यावर टेकविणारच आरक्षणासाठी. हं. आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. कोणाचा बाप बसू दे. हं. सत्तेत राजकारणात आम्हाला काय देणं घेणं नाही. माझा मराठा एकटाच पुरून उरतो यांना सगळ्यांना. दादा उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली तर तुमचा अरे आंदोलनाचा लढा. मही आली हां. तरीही मी समाजासाठी लढायला तयार आहे. कारण की मला हे लढावंच लागणार आहे. लागणार आहे. कारण की हे महायुतीवाले काय म्हणतात की दादांनी आता महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांचं आंदोलन तेवढं ताकदीनं होईल का प्रबळ तेवढं? त्यांना माहीतच नाही साष्ट पिंपळगावचं आंदोलन त्यांच्याच विरोधात होतं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये. ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, हां. त्यावेळेस हे 9 महिने आंदोलन त्यांच्याच विरोधात होतं. आणि त्यांची त्यांच्यानंतर तुम्ही बदललात. ओके. तुम्ही 6 महिन्यालाच बदललात, त्याला आम्ही काय करावं? हं? तुम्ही घडीत विरोधात दिसता, घडीत सत्तेत येता. हां. गोरगरिबांना फसवून लगेच हे आले. आमचं आंदोलन सुरूच आहे. आमचं महाराष्ट्र आंदोलनच बंद नाही. म्हणजे सत्ता कोणाची येऊ मी त्यांच्या म्हणतो, विरोधात लढा सुरूच आहे आपला. मी जरी असलो तरी मी विरोधातच लढणार, माझ्यासुद्धा मराठा समाजासाठी. हं. तर हे कोण लागून गेले? हं. महायुती असो नाही तर महाविकास आघाडी असो. दादा महाराष्ट्रात जातीवाद करतात म्हणून तुमच्यावर आरोप पण होतो. पण खरा जातीवाद कोण करते महाराष्ट्रामध्ये? मी केलेला दाखवा आधी. मग त्याचं उत्तर देतो मी. आधी मला दाखवा. हं. आम्ही अंतरवालीत बसलो आंदोलनाला. आम्हाला गोळ्या कुणी घातल्या? शांततेत होतं. ते जातीवाद काय नव्हता. नव्हतं. आंबडला येऊन छगन भुजबळने का सभा घेतल्या? हं. हं. हात तोडू, पाय तोडू कोणी सांगितलं? हं. मग नंतर तर प्रत्युत्तर तर द्यावंच लागणार द्यावंच आहे लागणार आम्हाला. आहे. हं. त्यांना त्यांच्या भाषणातूनच. हं. आम्ही भाषणातून दिलं. हं. जातीवाद आधी तुम्ही केला, आम्ही नाही केला. तुम्ही इतके दिवस आरक्षण खाल्लं. हं. आम्ही कुठं म्हणलो तुमच्या लेकराला का देता म्हणून? हं. आम्ही आरक्षण मागितलं, तुम्ही डायरेक्ट जातीवाद केला. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. द्यायचं नाही. जातीवाद कोणी केला? हं. तुम्ही घेतलं त्यावेळेस मंडल कमिशनने दिला, आम्ही विरोध केला का? हं. तुम्हाला 94ला 90ला सुद्धा आरक्षण दिलं, उपजाती पोटजाती म्हणून. हं. मराठ्यांनी विरोध केला का? तुम्ही जे नाही ते घेतलं. हं. आम्ही कधी विरोध नाही केला. म्हणजे खरे जातीवादीच तुम्ही आहेत. पण हं. आमच्यावर ढकलताय. पण मराठा तितका हुशार झाला आता. आम्ही मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता. देऊ नका म्हणता तुम्ही, याचा अर्थ जातीवादी तुम्ही आहेत. तुम्हीच आहेत. तुम्ही ज्यावेळेस आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही देऊ नका म्हणलो नाही ना. हं. मग आम्ही जातीवादी राहिलो असतो. आपल्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहेत? सगळे सरकार आहेत इथून तिथून. न मिळून द्यायला सगळ्यात मोठा छगन भुजबळ. मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्याला जबाबदार, आडवा पडायला ते. जरांगे पाटलांच्या आरक्षणाची आंदोलनाची रग आणि धग कमी होत चालले असा काल परवा एक जण आरोप केला.
गावात जाऊन ये ना म्हणा जर लोकांकडे तसं म्हणून. हा. थोडं जनतेत जाऊन ये म्हणा. कशी ध्यांडळी लागायची तुला बघ एकदा जाऊन ये म्हणा. हा. कळन लोक माग आहेत का धग कमी आहे का जास्त आहे. तू फक्त एकदा येडा घालून ये म्हणा थोडा. हा हा. तुला कळन. परवा एक जण असा पण म्हटला जरांगे पाटलांचं एक दिवस अण्णा हजारे होणार आहे. त्याला तुमच्या शिलेत काय उत्तर द्याचं? चिल्लराला असलेला नाही चरित मी. दुर्लक्ष करायचं. अरे लई येत असले हागंदारीचे ते गोतल्या आळ्या हा हा. लई येते त्या भूक आल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. मराठा समाज सीमेवर लढायला चालतो. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांनी रक्त सांडलं. शिवछत्रपतींच्या काळामध्ये बी मराठ्यांनी शौर्य दाखवलं. मग तोच मराठा आज ह्या राजकीय लोकांना आरक्षणासाठी पुढे का चालत नाही? लढायला मराठी चालतात, मरायला मराठी चालतात, मग आरक्षणाला मराठी का नको वाटतात? शेवटी सोयीनुसार हिंदुत्व चालवत असतं जो तो. हं. सामाजिक हितासाठी वेगळं, राजकारणाच्या खुर्च्या मिळवण्यासाठी वेगळं, हे 2-3 प्रकारचं हिंदुत्व चालवते. आणि छत्रपती शिवरायांच्या काळात एक आणि एकच हिंदुत्व होतं, जे अन्यायाच्या विरुद्ध न्यायाच्या बाजूने असायचं. आता हे सगळे हिंदुत्व बिगडी झाले ते चालवणारे. हे जे ठेकेदार झालेत त्यांना सोयीनुसार मराठा सोबत पाहिजे. मुसलमानासंग मारामाऱ्या करायच्या असले की मराठा लागतो यांना. लागतो. दंगली करायचे असले की यांना मराठा लागतो. कारण हिंदू अर्धा एकटा मराठा आहे. हिंदूमध्ये एकटा अर्धा मराठा आहे. त्यामुळे यांना मराठा लागतो तिथं. आरक्षण म्हणलं की ते म्हणतात आमच्यात नका येऊ तुम्ही. भांडणं खेळायला लागतो. हे फक्त म्हणतात हिंदू धोक्यात आहे. त्यावेळेस यांना मराठी लागतात. आज हिंदू मधल्या मराठ्यांचे पोरं धोक्यात येतात आरक्षणामुळे. तर हे हिंदू म्हणत नाहीत की मराठ्यांचं पोरग हे हिंदूचं आहे, ते धोक्यात आले त्याला आरक्षण द्या. नाही म्हणत. आरक्षण म्हणलं की आमच्यात येऊ नका म्हणते. भांडणं खेळायचं म्हणलं की चला म्हणते. म्हणजे यांच्या सोयीनुसार हिंदुत्व यांचं. त्यामुळे ते हिंदुत्व आता आम्हाला मान्य नाही. आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य. तुमचं ते कोणचं हिंदुत्व आहे बिगडी आम्हाला नको आहे आता. पाटील आतापर्यंत पुस्तकं जास्त वाचली की माणसं जास्त वाचली? माणसं. दैनंदिन जीवन, दैनंदिन अडचणी त्यांच्या वाचायच्या. त्याचे तो प्रश्न सोडवायचे. पुस्तक वाचण्यात वेळ घालून समाज संपवू शकतो. त्याच्यामुळे ज्ञानासाठी पुस्तक ठीक आहे, पण लोकांचं कृतीशील तातडीनं काम करायसाठी तुम्हाला प्रत्यक्ष स्वतःला कृती करावी लागणार. तरच त्यांच्या दैनंदिन जीवनात तुम्ही त्यांना न्याय देऊ शकता. पुस्तके हे ज्ञानासाठी ठीक आहे, परंतु त्यातून कृती नाही होणार, ज्ञान मिळेल तुम्हाला. त्यासाठी दैनंदिन जीवनात तुम्हाला आता जर जेवण लागतंय, पाणी लागतंय, तर मी पुस्तक वाचून मग पाणी आणून देतो म्हणलं तर तुम्ही त्यावर मारणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला पाणी लागतंय, मी कसला विचार न करता मला माहिती आहे तिथं विहीर आहे किंवा ते रांजून तांब्या भरून आणून देणे आणि तुम्हाला पाणी जेवण देणे, यावर मी जास्त काम करतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.